नमस्कार मित्रांनो, तर मी नाशिक येथे मोबाईल रिपेअरिंगचा कोर्स लावलेला होता। तर आज आमचा शेवटचा दिवस असल्याने आमची मुलाखत सरांनी घेतली। त्या मुलाखतीमध्ये मी तुम्हाला आम्ही काय काय शिकलो हे थोडक्यात सांगत आहे। एक 5 मिनिटांमध्ये ते तुम्ही ऐकावं, कसं सांगतोय, काय काय शिकलो आम्ही। मी पूर्ण फ्रेशर होतो, मला मोबाईलचा कुठलंही काहीच माहित नव्हतं, मोबाईल कसा रिपेअर करायचा किंवा मोबाईल मधले पार्ट कोणते असतात। पण मी इथं आल्याच्या नंतर मला 2 दिवसामध्ये डेमो क्लास केला। त्या डेमो क्लासमध्ये सरांनी सर्व समजून सांगितलं। त्यानंतर आम्ही 20 दिवसाचा क्लास पूर्ण केला। आज मला 21वा दिवस आहे। तर या 21 दिवसामध्ये मी काय काय शिकलो ते मी तुम्हाला संपूर्णपणे माहिती सांगतो। तर मोबाईलमध्ये सरांनी आम्हाला मोबाईल कसा स्टार्ट होतो तिथपासून तर मोबाईल कसा वर्किंग करतो, मोबाईल वर्किंग झाल्याच्या नंतर कसा डीसी मशीनवर कसं चेक करायचं, कसं काय करायचं, बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत शिकवलं। त्यामध्ये आम्हाला आयसी लेवलचं पूर्ण मदरबोर्डचं काम शिकवलं। पॉवर आयसी किती मशीनवर, डीसी मशीनवर किती वोल्ट घेतो, सीपीयू किती घेतो, प्रत्येक आयसी नुसार लाईट आयसी, चार्जिंग आयसी, पॉवर आयसी, सीपीयू, त्याच्यानंतर वेगवेगळे जे मदरबोर्ड मधले जे सर्व असेल ते सर्व शिकवलं। आता मी पूर्ण काम करू शकतो आणि मी एक 7-8 दिवस झाले क्लास चालू झाल्याच्या नंतर तेव्हा मी पूर्ण सीपीयू रिवॉल्विंगचं काम शिकलो। आज मला 20-21 दिवस झाले, तर मी आता पूर्ण मोबाईल मधलं पूर्ण काम करू शकतो। म्हणजे मोबाईल कोणत्याही मॉडेलचा असो, कोणत्याही कंपनीचा असो, तो मी पूर्ण काम करू शकतो। आणि आम्हाला सरांनी प्रत्येक विद्यार्थ्यांना काम करण्यासाठी सर्व मशीन इथे अवेलेबल करून दिले आणि प्रॅक्टिस पण पूर्ण वेळ घेतली। पूर्ण वेळ म्हणजे आमची 5 ते 6 तास प्रॅक्टिस आणि 5 ते 6 तास थिअरी हे दोन्ही पण घेतले। त्यानंतर सर जे मोबाईल रिपेअरिंग करताना ज्या वस्तू वापरतात चांगल्या दर्जाच्या, त्याच आम्हाला चांगल्या दर्जाच्या वस्तू इथं दिलेल्या आहे। म्हणजे मायक्रोस्कोप असन, तुमचं हॉटेल गन असन, तुमचं दुसरं साहित्य असन, गन बिन असन, सर्व इथं दिलेलं आहे। त्यानंतर आम्हाला मोबाईलचे म्हणजे पार्ट कसे असतात म्हणजे सगळं सांगितलं। त्याच्यानंतर थिअरीमध्ये आम्हाला सर्व सांगितलं। सॉफ्टवेअर सांगितलं, सॉफ्टवेअर कसं वापरायचं, ते कसं कनेक्ट करायचं, कसं काय करायचं, म्हणजे या सर्व गोष्टी आम्हाला तंतोतंत सांगितल्या। आणि या सर्व गोष्टीमधून असं वाटतं का आम्ही पूर्णपणे इथं आल्याच्या नंतर आमचे पूर्ण पैसे वसूल झाले आणि आम्हाला पूर्ण समाधान वाटलं। इथून गेल्याच्या नंतर आम्ही 100% नाही पण 99% आम्ही काम करू शकतो। म्हणजे 10 फोन मधले 9 फोन तर 100% आम्ही रिपेअर करू शकतो। त्याच्यामध्ये कुठलीही अडचण नाही। आणि अडचण आल्यास सरांचा आम्हाला सपोर्ट आहे। सर कधी बोलले तर आम्ही सरांना फोन करणार, तो प्रॉब्लेम आम्हाला लगेच सर आम्हाला सांगणार, तो प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करू शकतो। म्हणजे तो पण सपोर्ट आहे आम्हाला सरांचा आणि त्या सपोर्ट असल्यामुळं आपण पूर्ण काम करू शकतो। त्यानंतर दुसरं सांगायचं ठरलं तर सर आपले म्हणजे सर परिपूर्ण आहे बुवा मोबाईल कोर्स मध्ये बुवा, त्यांना पण पूर्ण माहिती, ते पण चांगले शिकून आलेले दुसऱ्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट वरून। मी दुसऱ्या इन्स्टिट्यूट मध्ये गेलो होतो, तिथं सरांनाच काही येत नव्हतं, तिथं आम्हाला काही शिकवलं। 1-2 इन्स्टिट्यूट मध्ये गेलो तर तिथं ते फक्त चार्जिंग कनेक्टर, हे शॉकेट, बटन जेच शिकवत होते ते तर आम्हाला ते माहीतच होतं थोडं। आमचा 20 दिवसाचा क्लास संपल्यानंतर आम्हाला सरांनी 1 महिन्याचा रेकॉर्डेड क्लास रिव्हिजन साठी दिलेला आहे, जेणेकरून आम्हाला रिव्हिजन करता येईल। आणि आम्हाला नोट्स दिलेले आहे, डायग्राम काढून दिलेले आहे। त्या डायग्राम मध्ये कसं चेक करायचं, व्होल्टेज कुठे चेक करायचे, काय चेक करायचे, हे सर्व दिलेले आहे। त्यामुळे आम्हाला मोबाईल रिपेअरिंग करणं सोपं जाईल। आणि तुम्हाला पण फक्त बेसिक काम येत असेल आणि तुम्हाला जर मदर लेवलचं काम करायचं असेल तर तुम्हाला या अकॅडमीमध्ये येऊ शकता। तुम्ही या अकॅडमीचा पत्ता तुम्ही बघून घ्या, सरांचा नंबर तुम्हाला इथं दिलेला आहे। या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर इथं तुमचं सीट बुकिंग करा। सीट बुकिंग करण्यासाठी पुढील माहिती तुम्हाला सर देतील। धन्यवाद, आभारी।